रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ यांच्या मागे चांगलेच लागलेत। पुन्हा एकदा धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोप केलाय। तर मोहोळ यांना धंगेकरांनी एक आव्हान देखील दिलंय। तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरनं शिंदे यांनी धंगेकरांना एक निरोप देखील पाठवलेला आहे। पाहूयात। त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 5-6 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये अपार अट्रोसिटी सारखा जैन धर्माची जागा सुटली पाहिजे। धंगेकर जे मुरली मोहोळ बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारांतून बोलतायत। रवींद्र धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवरच्या आरोपांची मालिका सुरूच आहे। आधी जैन बोर्डिंग प्रकरण, त्यानंतर बिल्डरची कार आणि आता थेट त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची कॉपी ट्विट करत त्यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल गुन्ह्यांवरून धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली। राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात, काही हेतू परस्पर केलेले असतात, काही आंदोलनातले असतात। बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण फसवणूक करतो। हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे। बाकी थेट जमीन चोरांचा सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूया। मी या पोस्टच्या सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन ॲफिडेव्हिट मधील पानांची कॉपी जोडतोय। मुरलीधर मोहोळ यांच्यावर किती गुन्हे आहेत, ते कशा संदर्भात आहेत, अगदी अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे असं धंगेकरांनी म्हटलं। त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 5-6 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये अपार अट्रोसिटी सारखा दलित बांधवांवर अन्याय केलेला गुन्हा सुद्धा पोलिसांनी कुठल्याही पद्धतीत त्याला मदत नाही केली त्या युवकाला, तरी तो गुन्हा दाखल होऊन तो आता त्याच्यावर चालू आहे। तो जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरूनही रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांना इशारा दिलाय। जोपर्यंत बळकावलेली जागा सोडत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असं धंगेकरांनी म्हटलंय। तर धंगेकरांच्या आरोपांवर भाजपनं प्रत्युत्तर देत मोहोळांची पाठराखण केली आहे। मूळ मुद्दा जैन धर्माची जागा सुटली पाहिजे, महावीरांचं दिमागात नवीन बांधलं पाहिजे। फडणवीस साहेबांनी याला अनुदान देऊन शासनाकडून 100 कोटी रुपये अनुदान युवकांना हे दरवाजे उघडे करून दिले पाहिजे आणि हे 150 खाटांचं 200 खाटांना 5000 खाटांचं करा, हे विद्येचं माहेरघर आहे आणि युवकांना शिकू द्या। तुम्ही थांबणार कधी? जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जैन धर्माच्या ताब्यात, तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार। मुरलीधर मोहोळजींनी ऑलरेडी स्पष्टीकरण केलं आहे की त्यांचा काही संबंध नाही, ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई होईल। पण धंगेकर जे मुरली मोहोळ बोलतायत ते स्थानिक राजकारण विचारांतून बोलतायत। शेवटी 1000 विषय आमच्याकडे आहे, 1000 विषय आमच्याकडे आहे। धंगेकरांना पाहिजे असेल तर आम्ही देऊ, पण आमचं महायुतीमध्ये मनभेद तयार करायचे नाहीये, आम्हाला मतभेद तयार करायचे नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या विषयावर बोलत नाही। धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर मोहोळांनी देखील धंगेकरांवर जमीन हडपल्याचा आरोप केला होता। मात्र मोहोळ यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईन असं आव्हान धंगेकरांनी मोहोळांना दिलंय। त्यामुळे धंगेकरांचं आव्हान मोहोळ स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही। आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा। 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता। तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबा नो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। नाही, याच्यामध्ये मी जे त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर किती गुन्हे ते जे काल म्हटले माझ्यावर एक बी गुन्हा नाही आहे आणि बेछूट आरोप माझ्यावर करत सुटले ते की जमीन हडपली, त्यांनी ते प्रकरण मला दाखव। मी त्यांनी मला बोलू द्या, मला दाखवू दे की माझ्यावर गुन्हा आहे आणि मी कोणाची जमीन हडपली, हे त्यांनी जर सिद्ध केलं तर मी माझ्या राजकारणाचा बी राजीनामा देईल, राजकारणातच येणार नाही मी। घायवळ बंधूंवरून आधी चंद्रकांत पाटील आणि आता मोहोळांविरोधात धंगेकरांनी मोर्चा उघडला। त्यामुळे पुणे भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। यानंतर धंगेकरांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये याबाबतचा निरोप धंगेकरांना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य
करू नये. शिंदे साहेबांचा निरोप मिळालेला आहे. कुठल्याही व्यक्तीवर आणि कुठल्याही पक्षावर आपल्याला बोलायचं नाही, पण मी कुठल्या व्यक्तीवर बोलत नाही आणि पक्षावर बोलत नाही. ज्या विकृतीत त्या विकृतीवर बोलतो आणि विकृती बोलायचं कोणी त्यांनी तसा मला विकृतीच्या संदर्भात जी चुकीची लोक वागतात त्यांच्याविरुद्ध बोलणं हे शिवसैनिकाचं कामच आहे आणि ते काम मी करतोय. माझं मुरली मोहोळ वैयक्तिक माझा त्यांच्यावर काय आरोप नाही. दरम्यान ज्या जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणावरनं धंगेकरांनी आरोपांची राळ उठवली त्या जागेचं खरेदी खत झी24च्या हाती लागलं. या खरेदी खतात आणि ट्रस्टच्या डीडमध्ये विश्वस्त मंडळाला ही जमीन विकण्याचा अधिकार नसल्याचं नमूद आहे. त्यामुळं ट्रस्टनं ही जमीन विकली कशी असा सवाल उपस्थित केला जातोय. ही जमिनीची विक्रीची हे घटना नाहीये. तो ज्याच्याकरता आहे त्याच्याकरताच ते वापरायचं आहे. म्हणजे ट्रस्टी म्हणजे जसे ट्रस्टी बदलत जातील तसंही त्याला हे सगळं लागू होईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि दुसरं याचं जर खरेदी खत पाहिलं तर ट्रस्ट डीड झाल्यानंतर खरेदी खत 23/7/58 झाले आणि खरेदी खतामध्ये पण म्हटलं की ज्या सब्जेक्ट असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की ज्या विषयाकरता ही जागा घेतली त्याच विषयाकरता ती वापरावी. जैन बोर्डिंग प्रकरणावरनं सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सामना वैयक्तिक आरोपांवर येऊन पोहोचलाय. धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्या गुन्ह्यांची कुंडली काढत त्यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केलेत. तर दुसरीकडे जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणावरही तोडगा काढण्याची मागणी जैन समाजानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारकडनं कोणती ऍक्शन घेण्यात येणार याकडे आता लक्ष लागलंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.